नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. पहिलं गणित आहे, खालीलपैकी अचूक कोणते किंवा खालीलपैकी बरोबर कोणते? तर ऑप्शन ए आहे 5 मीटर 8 सेंटीमीटर बरोबर 580 सेंटीमीटर. तर याला आपण या टेबलनुसार कन्वर्ट करून घेऊया. मग 5 मीटर, मीटरच्या खाली 5 ला ठेवा. 5 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? तर सेंटीमीटर उजव्या बाजूला आहे. उजव्या बाजूला जाताना आपल्याला सेंटीमीटर पर्यंत शून्य देत जायचे. मग 5 मीटर म्हणजे 500 सेंटीमीटर. ठीक आहे. मग हे 500 सेंटीमीटर आणि त्यामध्ये आपण 8 सेंटीमीटर मिळवले, तर हे एकूण होतात 508 सेंटीमीटर. ठीक आहे. 508 सेंटीमीटर आणि इथे दिलेले काय आहे? 580 सेंटीमीटर. म्हणजे पहिला पर्याय हा चुकीचा आहे किंवा अचूक नाहीये. आता आपण दुसरा पर्याय बघूया. 2 किलोमीटर आणि 70 मीटर बरोबर 270 मीटर. बघा, आता 2 किलोमीटर, तर इथे ठेवूया आपण 2 किलोमीटर. आपल्याला मीटर पर्यंत जायचं आहे, म्हणजे हेक्टोचा 1 0, डेकाचा 1 आणि मीटरचा 1. तर हे 2 किलोमीटर म्हणजे 2000 मीटर. ठीक आहे, 2000 मीटर. आणि यामध्ये आपण जर 70 मीटर मिळवले तर हे होतात 2070 मीटर. ठीक आहे, म्हणजे हा पर्याय सुद्धा या ठिकाणी चुकीचा आहे. आता बघूया तिसरा पर्याय. तिसरा पर्याय आहे 5 किलोमीटर आणि 55 मीटर बरोबर 5055 मीटर. आता 5 किलोमीटर, 5च्या खाली, किलोमीटरच्या खाली 5 ला ठेवा. याला आपल्याला मीटर मध्ये न्यायचे. मग इथे मीटर पर्यंत शून्य देत जा. मग 5 किलोमीटर बरोबर 5000 मीटर. 5 किलोमीटर म्हणजेच 5000 मीटर आणि यामध्ये 55 मीटर मिळवा. तर हे होईल 5055 मीटर. म्हणजे हा पर्याय बरोबर आहे. आपण तिसरा पर्याय एकदा चेक करून घेऊया. तिसरा आहे 3 किलोग्रॅम आणि 25 ग्रॅम. तर 3 किलोग्रॅम याला आपल्याला ग्रॅम मध्ये करायचं आहे. तर ग्रॅम पर्यंत शून्य देत जा. मग 3000 ग्रॅम, 3000 ग्रॅम अधिक 25 म्हणजे 3025 ग्रॅम. इथे दिलेला आहे 3250 ग्रॅम. हा पर्याय चुकीचा आहे. अचूक पर्याय आहे सी. बघूया पुढील गणित. 3 घंटा 12 मिनिटे 15 मिनिटे व 18 मिनिटे इतक्या अंतराने वाजतात. सकाळी 10:30 वाजता त्या एकत्रपणे वाजतात. तर पुन्हा त्या कधी एकत्रपणे वाजतील? आता एकत्रपणे याचा अर्थ आपल्याला या ठिकाणी लसावी काढायचा आहे. लसावी 12, 15 आणि 18 यांचा लसावी. मग आपण लसावी काढण्याच्या पद्धती भरपूर आहेत. तर आपण या ठिकाणी अगोदर अवयव पद्धतीने लसावी काढूया. 12, 15 आणि 18ला. सुरुवातीला दोन्ही भाग द्या. दोन्ही भाग 12ला भाग जातो 6चा, 15ला भाग जात नाही, 18ला जातो 9चा. परत दोन्ही भाग द्या. 6ला भाग जातो 2-6, 15ला आणि 9ला जात नाही. आता या ठिकाणी आपण 3ने भाग देऊ शकतो. 3 1 3, 3 5 15, 3 3 9. आता 5ने भाग द्या, म्हणजे इथे 1 येईल आणि इथे 3. नंतर 3ने भाग दिल्यास आपल्याला 1 1 आणि 1 असं मिळेल. मग या ठिकाणी आपण 2 गुणिला 2, 3 गुणिला 5 गुणिला 3. आता यांचा गुणाकार बघा. 2 गुणिला 2 4, 3 गुणिला 5 15 गुणिला 3. मग 15 गुणिला 4 म्हणजे 60, 15 चौक 60 गुणिला 3. ठीक आहे. साइन त्रिक 18 आणि 0 180. ठीक आहे. आणि हे कशामध्ये आहे? तर मिनिटामध्ये 12 मिनिटे 15 मिनिटे व 18 मिनिटे. मग 180 काय आले? हे आलेत मिनिटे. आता आपल्याला या तासामध्ये कन्वर्जन करून घेऊया. 180 मिनिटे म्हणजे किती तास? ठीक आहे. तर आपल्याला 60ने भागावं लागेल, कारण 1 तास म्हणजे 60 मिनिटे. मग 60ने याला भाग जातो 3चा, म्हणजे एकूण तास किती आले? 3 तास. सुरुवातीला
ती घंटा जी वाजली ती वाजलेली आहे 10:30 म्हणजे 10:30ला, त्यानंतर 11:30ला आणि 12:30ला. ठीक आहे. आता या 3 तासानंतर आपल्याला काय विचारलंय की त्या पुन्हा एकत्रपणे कधी वाजतील. मग हे आपलं उत्तर काय आलं 3 तास. याचा अर्थ ही या 3 तासानंतर म्हणजे 1:30 किंवा 1:30 वाजता त्या घंटा परत एकत्र वाजतील. बघूया पुढील गणित. प्रज्वलने 175.50 ची औषधे व 245.50 ची खेळणी खरेदी केली. दुकानदाराला त्याने 500 रुपयाची नोट दिली तर त्याला परत किती रुपये मिळाले. मग त्याने एकूण खरेदी किती केली, तर एकूण खरेदी केली 175.50 अधिक 245.50. मग यांची आपण बेरीज करूया. तर इथे 0, 5 आणि 5 10, 10 0, हातचा 1, 5 आणि 5 10 अधिक 1 11, हातचा 1, 7 आणि 1 8, 8 आणि 4 12, 12 2, हातचा 1, 1 आणि 1 2, 2 आणि 2 4. एकूण खरेदी त्याने 421 रुपयांची केली. मग त्याला परत किती मिळणार, तर ही जी किंमत आहे ही आपल्याला 500 रुपयामधून वजा करावी लागेल. तर 500 वजा 421, मग शून्यामधून 1 जात नाही म्हणजे इथे 10, इथे 9 आणि इथे 4 उरतील. आता 10 मधून 1 गेला 9 राहिले, 9 मधून 2 गेले 7 राहिले आणि 4 मधून 4 गेले 0. म्हणजे इथे एकूण रक्कम त्याला किती मिळेल, 79 रुपये. बघूया पुढील गणित. 1 मीटर बाजू असणाऱ्या घनाकृती भांड्यात एकूण किती लिटर पाणी मावेल. या प्रकारचे गणित आपण यापूर्वी सुद्धा घेतलेले आहेत. तर या ठिकाणी आपल्याला घनाकृती भांड्याचे क्षेत्रफळ काढावे लागेल आणि ते क्षेत्रफळ म्हणजेच काय, तर बाजूचा घन. घनाकृती भांड्याचे क्षेत्रफळ म्हणजे बाजूचा घन. आता या ठिकाणी आपल्याला बाजू दिलेली 1 मीटर. मग 1 मीटर म्हणजेच 100 सेंटीमीटर. 1 मीटर म्हणजेच 100 सेंटीमीटर. मग बाजूचा घन याचा अर्थ 100 गुणेला 100 गुणेला 100 आणि आपल्याला हे लिटर मध्ये काढायचं आहे. त्यामुळं आपल्याला याला 1000 ने भागावं लागेल. मग हे खालील 3 शून्य आणि वरील 3 शून्य कॅन्सल होतील. किती राहतात, 1000 लिटर. ठीक आहे. म्हणजे त्या भांड्यात एकूण किती लिटर पाणी मावेल, तर 1000 लिटर. धन्यवाद.